नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, YTS अकॅडमीवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। पुढील व्हिडिओ पोलीस भरती, तलाठी भरती व इतर अन्य सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत उपयोगाचा असून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर प्रश्न क्रमांक 1, द कलाबे दे टाना हे नाव ठाणे शहराला कुणी दिले? तर ऑप्शन क्रमांक 3, पोर्तुगीज यांनी द कलाबे दे टाना हे नाव ठाणे शहराला दिले होते। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? तर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, वर्धा या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 3, कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे? तर कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, उल्हास ही नदी कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे। प्रश्न क्रमांक 4, मानवी शरीरात जवळजवळ किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? तर मानवी शरीरात जवळजवळ किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? तर ऑप्शन क्रमांक 2, 97,000 किलोमीटर एवढ्या लांबीच्या रक्तवाहिन्या असतात। प्रश्न क्रमांक 5, वनस्पतींची वाढ रोखणारे संप्रेरक कोणते आहे? तर वनस्पतींची वाढ रोखणारे संप्रेरक कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, ॲब्सिसिकल आम्ल हे वाढ रोखणारे संप्रेरक आहे। प्रश्न क्रमांक 6, रक्त हे काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हे काय आहे? रक्त काय आहे? तर मिश्रण आहे। प्रश्न क्रमांक 7, भोपाळ वायू दुर्घटना ही युनियन कार्बाइड या कंपनीत घडली, ही कोणत्या देशाची कंपनी होती? तर ही कोणत्या देशाची कंपनी होती विद्यार्थी मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 2, अमेरिका या देशाची कंपनी होती। प्रश्न क्रमांक 8, 3 मुळे असणारा दात म्हणजेच टिंबटिंब। तर 3 मुळे असणारा दात म्हणजे कोणता दात? तर ऑप्शन क्रमांक 1, दहाड म्हणजेच 3 मुळे असणारा दात होय। प्रश्न क्रमांक 9, हृदयाचा एक ठोका टिंबटिंब सेकंदात होतो। तर हृदयाचा एक ठोका किती सेकंदात होतो? तर ऑप्शन क्रमांक 2, 0.8 सेकंदात हृदयाचा एक ठोका पडतो। प्रश्न क्रमांक 10, संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतात? तर संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन क्रमांक 3, सभापती हे संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष असतात। प्रश्न क्रमांक 11, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली? तर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 3, 1992 साली काय झाली? राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3, 1993 साली राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली। प्रश्न क्रमांक 13, भारतीय कामगार चळवळीचे पितामह कोणाला म्हटले जाते? तर भारतीय कामगार चळवळीचे पितामह असे कोणाला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, ना. म. जोशी यांना भारतीय कामगार चळवळीचे पितामह असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 14, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी पारित झाला? तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी पारित झाला? तर ऑप्शन क्रमांक 3, 1958 या साली मुंबई ग्रामपंचायत अधिनियम पारित झाला। प्रश्न क्रमांक 15, बॉम्बे हाय येथे पहिली तेलविहीर केव्हा खोदली गेली? तर बॉम्बे हाय येथे पहिली तेलविहीर कधी खोदली गेली? तर ऑप्शन क्रमांक 1, 1974 साली बॉम्बे हाय येथे पहिली तेलविहीर खोदण्यात आली। प्रश्न क्रमांक 16, ग्लुकोजचा द्रावणांक किती आहे? तर ग्लुकोजचा द्रावणांक किती आहे विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1, 150°C एवढा ग्लुकोजचा द्रावणांक आहे। प्रश्न क्रमांक 17, अतिशय परिणामकारक बुरशीनाशक बोर्डो मिश्रण हे टिंबटिंब आणि टिंबटिंब पासून तयार करतात। तर बोर्डो मिश्रण हे कशापासून तयार करतात? तर ऑप्शन क्रमांक 3, कॉपर सल्फेट आणि लाईम याच्यापासून बोर्डो मिश्रण तयार केले जाते। प्रश्न क्रमांक 18, ब्रांझ ही मिश्र खालीलपैकी कोणत्या घटकांनी बनलेले असते? तर ब्रांझ हे कोणत्या घटकांनी बनलेले असते? तर ऑप्शन क्रमांक 2, कॉपर 80% आणि झिंक 20% यापासून काय तयार केलं जातं? ब्रॉन्झ तयार केलं जातं। प्रश्न क्रमांक 19, कॅल्शियमची पाण्याबरोबर अभिक्रिया होताना टिंबटिंब वायूचे बुडबुडे धातूंच्या पृष्ठभागावर जमा झाल्यामुळे कॅल्शियम पाण्यावर तरंगते। तर कॅल्शियमचे पाण्याबरोबर अभिक्रिया होताना हायड्रोजन वायूचे बुडबुडे धातूच्या पृष्ठभागावर जमा होऊन कॅल्शियम पाण्यावर तरंगते। तर याचं ऑप्शन क्रमांक 1, हायड्रोजन हे आपलं करेक्ट आन्सर राहील। प्रश्न क्रमांक 20, विद्युत दिव्यामध्ये रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय वायूचे मिश्रण भरलेले असते, कारण? तर याचं कारण काय आहे विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1, टंगस्टन धातूच्या कुंडलाचे ऑक्सिडेशन
होऊ देत नाहीत. टंगस्टन धातूच्या कुंडलाचे ऑक्सिडेशन होऊ देत नाही, म्हणून विद्युत दिव्यामध्ये रासायनिक निष्क्रिय वायूंचे मिश्रण भरलेले असते. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्यास फुल्स गोल्ड मूर्खाचे सोने असे म्हणतात? तर मूर्खाचे सोने असं का बरं म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पायराईट हे सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड किंवा मूर्खाचे सोने असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 22. प्रश्न क्रमांक पुढचा. C7H5NO3S हे खालीलपैकी कोणाचे रासायनिक सूत्र आहे? तर खालीलपैकी कोणाचे रासायनिक सूत्र आहे? ऑप्शन क्रमांक 3 सॅकॅरिनचे रासायनिक सूत्र आहे. प्रश्न क्रमांक 23. सल्फर ट्रायऑक्साईड उत्पादनासाठी टिंबटिंबचा उत्प्रेरक म्हणून उपयोग करतात. तर कशाचा उत्प्रेरक म्हणून उपयोग करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 व्हॅनेडियम पेटॉक्साईड याचा उत्प्रेरक म्हणून उपयोग करतात. प्रश्न क्रमांक 24. पृथ्वीवरील महासागर व किनारी परिसंस्था यांनी खेचून घेतलेला टिंबटिंब हा वायू ब्ल्यू कार्बन या नावाने ओळखला जातो. तर कोणता वायू ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड या वायूला ब्ल्यू कार्बन या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 25. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? तर कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 न्याय हिला अग्रक्रम देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 26. आम्ही पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर आपल्याला या वाक्यातला प्रयोग ओळखायचा आहे. तर आम्ही पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 2 कर्मणी प्रयोग होईल. प्रश्न क्रमांक 27. घ हा वर्ण टिंबटिंब आहे. तर घ हा वर्ण कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कंठ हा वर्ग कंठवर्ण आहे. प्रश्न क्रमांक 28. आला वसंत कवी कोकिळ हाही आला, आला पितो सुचवितो अरुणोदयाला. वरील ओळीत यमक अलंकाराचा कोणता प्रकार झालेला आहे? तर वरील ओळीत यमक अलंकाराचा कोणता प्रकार झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 दाम यमक असा प्रकार झालेला आहे. प्रश्न क्रमांक 29. सहानखोड या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा. तर सहानखोड या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 3 सहान व खोड असा योग्य त्याचा विग्रह होईल. प्रश्न क्रमांक 3. मला 100 रुपये तरी द्यावे लागतील. वरील वाक्यात कोणती स्थानिक शब्दजात क्रियाविशेषणाचे कार्य करत आहे? मला 100 रुपये तरी द्यावे लागतील. तर ऑप्शन क्रमांक 4 उभयान्वी अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 31. फक्त स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी या दोन्ही लिंगात समाविष्ट होणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा. तर स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी या दोन्ही लिंगात समाविष्ट होणाऱ्या शब्दाचा पर्याय कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दुकान हे शब्द कसा आहे का स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी या दोन्ही वर्गामध्ये मोडला जातो. प्रश्न क्रमांक 32. मोक्षाची इच्छा करणारा या शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा. तर मोक्षाची इच्छा करणारा असा कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मुमुक्षु. कोण असतो? मुमुक्षु हा कोण असतो? मोक्षाची इच्छा करणारा असतो. IMP प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 33. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. तर विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? विदुषी असे होईल. भरपूर वेळा येऊन गेलेला आहे, पाठच असू द्या. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? विद्वानचे विदुषी होईन. विदुषी विद्वान विद्वान विदुषी. प्रश्न क्रमांक 34. उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. इथं काय आहे? तर आणि आहे. तर आणि पावसाला सुरुवात झाली. तर ऑप्शन क्रमांक 2 समुच्चय बोधक होईल. उभयान्वी कोणता अव्यय होईल? तर आणि हे कोणतं आहे? समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय होईल. प्रश्न क्रमांक 35. चुप, चिंग, गप, गुपचित, बापरे वरीलपैकी कोणते मौनदर्शक अव्यय आहेत? तर मौनदर्शक जर अव्यय म्हटलं तर ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आन्सर राहील 4. किती? 4. तर यामध्ये 4 मौनदर्शक अव्यय आहेत. चुप, चिंग, गप, गुपचित हे काय झाले? तर हे झालेत आपले मौनदर्शक. आणि बापरे हे कसं आहे? तर हे आश्चर्यदर्शक आहे. बापरे किती मोठा साप आश्चर्यदर्शक आहे. प्रश्न क्रमांक 36. मी निबंध लिहितो अपूर्ण भविष्यकाळ करा. तर अपूर्ण भविष्यकाळ करायचं आहे आपल्याला या वाक्याचं. तर ऑप्शन क्रमांक 3 मी निबंध लिहित असेन हे काय होईल? अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य होईल.
प्रश्न क्रमांक 37 अचूक विधाने निवडा. अ च ना पण मात्र हे शब्दयोगी अव्यय आहेत. ब च ना पण मात्र हे कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय आहेत. तर अचूक विधाने ओळखायचे. ऑप्शन क्रमांक 2-3 दोन्ही अचूक विधानं आहेत. च ना पण मात्र हे शब्दयोगी अव्यय आहेत आणि च ना मात्र पण हे कैवलवाचक शब्दयोगी अव्यय आहेत. तर दोन्ही पण विधाने कशी होतील? अचूक होतील. प्रश्न क्रमांक 38 कुडी आणि कुंडी हे सारखे भासणारे पण भिन्न अर्थाचे शब्द आहेत. अनुक्रमे यांचे अर्थ सांगणारा योग्य पर्याय कोणता? तर कुडी आणि कुंडी इथं कुवर अनुस्वार नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. दुसऱ्या शब्दामध्ये कुवर अनुस्वार आहे, इथं अनुस्वार नाही. तर अनुक्रमे यांचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 कुडी म्हणजे देह आणि कुंडी म्हणजे मातीचे पात्र असा अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 39 पर्यायी उत्तरांती शुद्ध शब्द कोणता? तर शुद्ध शब्दावर आपल्याला नेहमी 1 मार्काला तरी प्रश्न येत असतो. तर शुद्ध शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 जमीन जुमला हा काय होईल? शुद्ध शब्द होईल. प्रश्न क्रमांक 40 दंत तालव्य वर्ण असणाऱ्या शब्दांचा पर्याय ओळखा. दंत तालव्य वर्ण असणाऱ्या शब्दांचा पर्याय कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 चांदोबा असा हा पर्याय होईल. प्रश्न क्रमांक 41 शीतोष्ण आत्मोन्नती हे शब्द संधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत? तर शीतोष्ण आणि आत्मोन्नती हे शब्द संधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत? ऑप्शन क्रमांक 1 हे स्वर संधीचे उदाहरणं आहेत. प्रश्न क्रमांक 42 खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात सांगा. त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होता. तर त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो. तर अधोरेखित शब्दाची जात सांगायची आहे आपल्याला. तर ऑप्शन क्रमांक 2 नाम हे आपलं करेक्ट आन्सर राहील. इथं परंतु खाली अंडरलाईन आहे परंतु. तर परंतु हे काय झालं? इथं नाम म्हणून वापरण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 43 कवीश्वर या शब्दातील संधीचा प्रकार कोणता? तर कवीश्वर या शब्दातील संधीचा प्रकार कोणता होईल? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वर संधी होईल. प्रश्न क्रमांक 44 शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा. फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे. तर फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे आपण यांना काय म्हणतो? तर ऑप्शन क्रमांक 2 बाजार बुणगे असं म्हणतो. काय म्हणतो? तर बाजार बुणगे. आपण पण सोबत घेऊन येतो कधी कधी, तर त्यांना काय म्हणायचं? बाजार बुणगे असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 45 प्रचलित शुद्धलेखन नानुसार चुकीचा शब्द कोणता? आता इथं चुकीचा विचारलाय, बरोबर नाही विचारलाय. चुकीचा शब्द कोणता आहे असं विचारलंय. तर ऑप्शन क्रमांक 3 वधू परीक्षा हा कसा होईल? चुकीचा शब्द होईल. प्रश्न क्रमांक 46 एकच व्यंजन 2 वेळा जोडले गेले की त्या संयुक्त व्यंजनाला टिंबटिंब म्हणतात. तर एकच व्यंजन 2 वेळा जोडले गेले की त्या संयुक्त व्यंजनाला काय म्हणतो आपण? द्वित्व व्यंजन असं म्हणतो. अगदी तोंडपाठ झालेला प्रश्न असेल विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 47 समानार्थी वाक्प्रचार द्या. ब्र भाग करणे काय? तर ब्र भाग करणे. त्याचं करेक्ट आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 4 डांगोरे पिटणे म्हणजेच काय? ब्र भाग करणे. प्रश्न क्रमांक 48 पुढील वाक्यातील सर्वनाम कोणते ते सांगा. तर पुढील वाक्यातील सर्वनाम कोणते ते सांगा. ऑप्शन क्रमांक 2 ती. कोण? ती हे काय असेल? पुढील वाक्यातील सर्वनाम असेल. ती मुलगी चांगली गाते. एकूण सर्वनाम किती विद्यार्थी मित्रांनो? तर एकूण 9 सर्वनामे आहे. सर्वनामांचे प्रकार किती हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि सर्वनाम कोणकोणते आहेत तर त्याची मी सांगितलं होतं. कसं सांगायचं? मी तू हा जो तो कोण काय आपण स्वतः. मी तू हा जो मी तू हा जो तो कोण काय आपण आणि स्वतः ही काय झाले? 9 सर्वनाम झाले आहेत. प्रश्न क्रमांक 49 हल्ली सज्जन मित्र मिळणे कठीणच झाले आहे. अधोरेखित शब्दांचे विशेषण प्रकार ओळखा. तर विशेषण प्रकार ओळखायचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 नामसाधित विशेषण आहे. सज्जन मित्र कसे आहेत? नामसाधित विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 50 मला आता काम करवते. आता मला आता काम करवते हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? तर काम करवते त्याला कसं होतंय? काम करवते. तर ऑप्शन क्रमांक 1 शक्य क्रियापद आहे.
क्रिया स्वतःकडून जर पॉसिबल झाली किंवा स्वतःकडून जर शक्य होत असेल तर ते काय होते, शक्य क्रियापद होते. आणि क्रिया समोरच्याकडून किंवा दुसऱ्याकडून केली जाते तर त्याला काय म्हणतात, प्रायोजक क्रियापद होते. बरोबर. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये 50 जी केचे आणि 50 काय मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहिलेले आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पुढच्या तुमच्या पोलीस भरती व तलाठी भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज नवीन वर्ष. तर सर्वांना नवीन वर्षाच्या म्हणजेच आपल्या गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे नवं वर्ष तुम्हाला सर्वांना मस्त म्हणजे सुखसमृद्धीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू सो मच.